लास्ट, प्रॉपर्टीज ऑफ आर्क्स ऑफ अ सर्कल अँड देअर करस्पॉन्डिंग कॉर्ड्स. काय दिलेले आहे? ओ सेंटर ऑफ सर्कल दिलेले आहे, ए बी आणि सी डी दोन कॉर्ड या ठिकाणी दिलेले आहे आणि ए ओ बी सी ओ डी हे सेंट्रल अँगल दिलेले आहेत. ए एक्स बी हा एक आर्क आहे आणि सी वाय डी हा एक आर्क आहे. ही झाली आकृतीची माहिती. पहिला पॉइंट, कॉर्ड्स ऑफ द करस्पॉन्डिंग chords of the corresponding chords corresponding to arc are also congruent. बघ आता काय झालेलं आहे? chords corresponding to congruent arc. आता आपल्याला इफ आर्क ए एक्स बी आणि सी वाय डी हे जर एकरूप दिलेले असतील, म्हणजे आपल्याला आर्क एकरूप दिलेले आहे, त्यावेळेला ते कॉर्ड काय होतात त्याचा विचार या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ए एक्स बी आणि सी वाय डी, इफ आर्क ए एक्स बी अँड आर्क सी वाय डी आर कॉन्गरंट, देन कॉर्ड ए बी इज कॉन्गरंट विथ कॉर्ड सी डी. हा झाला एक भाग किंवा हा एक यातली प्रॉपर्टी झाली. देन इफ याच्या बरोबर अपोजिट, थोडक्यात कॉन्व्हर्स, इफ टू कॉर्ड्स आर कॉन्गरंट then their corresponding minor or major arcs are also congruent. आता कॉर्ड एकरूप दिलेले आहेत, त्यावेळेला त्यांचे आर्क सुद्धा आपल्याला एकरूप असतात असं दिलेले आहे. सो इफ कॉर्ड ए बी इज कॉन्गरंट विथ कॉर्ड सी डी, देन आर्क ए एक्स बी, ए बी शी संबंधित ए एक्स बी इज कॉन्गरंट विथ सी वाय डी, की जो सी डी शी संबंधित आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपल्याला दिलेले की जर आर्क एकरूप असतील तर कॉर्ड एकरूप असतात आणि दुसऱ्या भागामध्ये त्याचा कॉन्व्हर्स दिलेला आहे. जर समजा कॉर्ड एकरूप असतील तर त्यांचे आर्क सुद्धा या ठिकाणी एकरूप असतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याचा विचार आपल्याला करायचा आहे. पुस्तकाचा जर विचार केला तर सर्कलच्या पुस्तकामध्ये तुमच्या या ठिकाणी पान नंबर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्गरंट आर्क या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, त्याच्या प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टींचा विचार या ठिकाणी आपल्याला आपण करू शकतो किंवा करता येऊ शकतो. तर ते थोडंसं जरा वाचून घ्या. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येतात की कॉर्डच्या बाबतीमध्ये ह्या सगळी माहिती आपल्या दृष्टीने महत्वाची आहे आणि या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला या पूर्ण डे 34 मध्ये आपण आर्क आणि आर्क संबंधीची सगळी माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ऍक्च्युअली हे मगाशी सांगितले, परत एकदा फक्त रिपीट करतो. मेजर्स ऑफ एन आर्क, मेजर ऑफ सर्कल 360 डिग्री आपल्याला माहिती आहे. मेजर ऑफ सेमी सर्कल 180 आणि त्यामुळे सेमी सर्क्युलर आर्कचं पण 180 डिग्री. आता हाऊ टू फाइंड द मेजर्स ऑफ मायनर आर्क अँड मेजर आर्क, दॅट वी हॅव टू स्टडी. मेजर ऑफ मायनर आर्क इज नथिंग बट मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. त्यांनी जो सेंट्रल अँगल केलेला आहे त्याचं माप हे मायनर आर्क इतकं असतं. आणि मेजर ऑफ मेजर आर्क याचं किती असतं? 360 म्हणून मायनर आर्कचं वजा केलं की ते मेजर आर्कचं या ठिकाणी माप आपल्याला मिळतं. तर अशा पद्धतीने 1 2 3 4 हे फॉर्म्युले या ठिकाणी आपल्याला महत्वाचे सांगता येतात. तर या दृष्टीने या फॉर्म्युल्याकडे पाहायचं. त्यानंतर जसं आपण लाईन सेगमेंटला पाहिलं, अँगलला पाहिलं, ट्रायंगलला पाहिलं, तसंच सर्कलला पाहिलं, तसंच या ठिकाणी आपण आर्कच्या बाबतीमध्ये कॉन्गरंट आर्क्स म्हणजे काय त्याचा विचार करणार. इफ टू आर्क्स ऑफ अ सेम सर्कल ऑर कॉन्गरंट सर्कल, म्हणजे एकाच वर्तुळातले किंवा एकरूप वर्तुळातले, हॅव इक्वल मेजर, देन दोज आर्क आर सेड टू बी कॉन्गरंट आर्क. आता हे काय सांगतायत की जर मेजर ऑफ आर्क ए एक्स बी चं माप म्हणजे काय झालं? सेंट्रल अँगल ए ओ बी चं माप झालं, बरोबर आहे. तर हे माप जर सी वाय डी, मेजर ऑफ आर्क सी वाय डी इतकं झालं तर आर्क ए एक्स बी आणि आर्क सी वाय डी हे आर्क एकरूप आर्क किंवा कॉन्गरंट आर्क म्हणून ओळखले जातील. म्हणजे जर दोन आर्क हे कॉन्गरंट व्हायचे असतील, हा आणि हा हे जर, तर यांचं मेजर या ठिकाणी या आर्कचं मेजर हे सारखं असणं गरजेचं आहे. इफ टू आर्क्स ऑफ अ सेम सर्कल ऑर कॉन्गरंट सर्कल हॅव इक्वल मेजर्स, then we can say that those two arcs are said to be congruent arc. That is, if measure of arc AXB is equal to measure of arc CYD, then arc AXB is congruent with arc CYD असे या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ही प्रॉपर्टी या ठिकाणी कॉन्गरंट आर्कच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येते.
ब्रिज कोर्स मॅथ्स 2 डे 34 प्रॉपर्टीज ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्कल आणि त्याच्या संबंधीची माहिती सगळी घेतलेली आहे. आता आर्कची माहिती घ्यायची आणि त्याचे प्रॉपर्टीज काय आहे त्याचा विचार करायचा. त्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यातली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंट्रल अँगल. An angle in a circle whose vertex is the center, of a circle is called as a central angle. महत्वाची व्याख्या. आकृती काढलेली आहे. O is the center of the circle means vertex of the center. Then angle AOB is the central angle. In the figure, O is the center of circle. Therefore, angle AOB is called as a central angle. Again, an angle in a circle whose vertex is a center of a circle is called as a central angle. So, in the figure where O is the center of the circle, angle AOB is called as a central angle. महत्वाची व्याख्या मी आकृती सहित या ठिकाणी समजावून सांगितली. Next, what is meant by arc of the circle? A chord of the circle which divides the circle in two parts. I am not saying equal. In two parts, different parts. Each part is called as arc of a circle. A chord, आपण पाहिलेले आहे. Line segment joining the 2 points on the circle is called as a chord. A chord of the circle which divides the circle into different parts. Each part is called as arc of a circle. आता इथे जर पाहिलं तर O is the center of the circle. AB is the chord. आणि या AB मुळे या वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. एक AXB आणि एक AYB अशा पद्धतीने हे वर्तुळ डिवाइड झालेलं आपल्याला दिसते. Each part is called as an arc of a circle. Each part is called arc of a circle. There are three different types of arc. First, minor arc. Second, major arc. And third one, that is a semicircular arc. Minor arc. An arc in which has without the center of circle is called as a minor arc. An arc which one has without the center of circle is called as a minor arc. म्हणजे असा आर्क की ज्याच्यामध्ये वर्तुळाचं केंद्र सेंटर या ठिकाणी येत नाही त्या आर्कला आपण मायनर आर्क असं म्हणतो. आकृतीमध्ये बघूया. ही आकृती बघा. आता बघा, आता या ठिकाणी मायनर आर्क हा AXB आहे. याच्यामध्ये वर्तुळाचं केंद्र येत नाही. म्हणजे ज्या आर्क मध्ये वर्तुळाचं केंद्र येत नाही त्याला मायनर आर्क असं म्हणतात. आकृतीमध्ये AXB इज कॉल्ड एज अ मायनर आर्क. नेक्स्ट, मेजर आर्क. An arc which has किंवा which consists of center of circle is called as a major arc. AYB मध्ये center of circle या ठिकाणी आलं. An arc which has a center of circle is called as a major arc. In the figure, AYB is called as a major arc. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची. मायनर आर्क प्लस मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री. वर्तुळाचं पूर्ण माप मायनर आर्क प्लस मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री. नेक्स्ट, सेमी सर्क्युलर आर्क. Due to the diameter, circle gets divided into two equal parts. आता इथे लगेच आपण पाहूया. हे मी या ठिकाणी पुसतोय सेंटर ऑफ सर्कल आणि यातून जर मी हा डायमीटर या ठिकाणी पाठवला तर वर्तुळाचा हा एक भाग झाला आणि हा दुसरा भाग या ठिकाणी झाला आणि हे दोन्ही इक्वल पार्ट झाले. सो ड्यू टू द diameter of the circle gets divided into two equal parts. Then that equal parts are called as a semicircular arc. त्यांना या ठिकाणी semicircular arc असं म्हटलं जातं. आकृतीमध्ये AXB आणि AYB हे semicircular arc म्हणून ओळखले जातात. यांचं माप, या प्रत्येकाचं माप 180 इतकं असतं. कारण या ठिकाणी पूर्ण वर्तुळाची बेरीज किती 360 आहे आणि हे जर दोन वर्तुळाचे सारखे भाग करत असतील तर यांना या ठिकाणी सेमी सर्क्युलर आर्क की ज्यांचं माप 180 अंश आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. परत एकदा बघा, मायनर म्हणजे ज्याच्यामध्ये वर्तुळाचं केंद्र नसतं. मायनर आर्क इज द आर्क विच हॅज नो सेंटर ऑफ सर्कल, देन दॅट इज कॉल्ड एज अ मायनर आर्क. आकृतीमध्ये मगाशी दाखवलं AXB हा मायनर आर्क होता. An arc which has the center of circle is called a major arc. आकृतीमध्ये AYB हा मेजर आर्क होता. And due to the diameter, circle gets divided into two equal parts. Each part is called as a semicircular arc. In the figure, AYB and
AYB and AXB are semicircular arc having मेजर 180 डिग्री. आणि अजून एक जाता जाता मी सांगितलं होतं की मायनर आर्क आणि मेजर आर्क यांची बेरीज ही किती असते 360 डिग्री इतकी असते. तर अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय सेंट्रल आर्क, what is meant by arc of the circle, and what are the different types of arc, that is minor, major and semicircular arc. These are the important things to study an arc of the circle.